नमस्कार. आर-टी 2026 म्हणजे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात आर-टी मार्फत ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. बहुतांश पालक हे भाड्याने राहतायत किंवा तसं दाखवू पाहतायत. ॲडमिशन प्रक्रियेमध्ये जर तुम्ही भाड्याने राहत असाल, तर तुम्हाला काय-काय कागदपत्र लागतात आणि त्याच्यासाठी प्रणाली काय-काय आहे, त्याच्या घराची तपासणी कशी होते, कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, याच्याबद्दल हा सखोल व्हिडिओ राहणार आहे. कारण जितके अर्ज आर-टी-एसाठी येतात, तर बहुतांश 60% ते 70% अर्ज हे भाडे करारच असतात. हे आणि त्यापैकी त्या 60-70 पैकी किती जण खरंच भाड्यानं त्या जागेवरती राहतात, याची कल्पना अधिकाऱ्यांनाही असते आणि अर्ज भरणाऱ्यांनाही असते. परंतु आता जे दाखवलंय त्याला शेवटपर्यंत कसं निभवायचं आणि ते खरंच कसं आहे, हे कसं दाखवायचं, त्याची जी काही प्रणाली आहे, ती मी थोडक्यात या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. त्यामुळं तुम्ही जर का भाडेकरू राहत असाल किंवा दाखवू पाहत असाल, तर तुम्हाला काय-काय गोष्टीची काळजी भविष्यात घ्यावी लागणार आहे, त्याची सखोल चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि तुम्हालाही त्याचा खूप लाभ होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या त्या मित्रांपर्यंत पोहोचवा, ज्यांची मुलं 2019 पासून 2022 पर्यंत ज्यामध्ये म्हणजे जुलै 2019च्या नंतर आणि डिसेंबर 2022 पर्यंत या तारखामध्ये जर तुमच्या मित्राचं किंवा तुमच्या नातेवाईकाचा मुलगा किंवा मुलगी जन्मली असेल आणि येणाऱ्या वर्षामध्ये तो पहिलीच्या वर्गात ज्युनियर के-जी, सीनियर के-जी, नर्सरीसाठी जात असेल, तर त्याला या योजनेचा फायदा नक्की करून द्या. जेणेकरून त्याच्या वडिलांचे किंवा तुमचे तब्बल 8 ते 10 लाख रुपये शिक्षणाचे वाचतील. आणि परत एक विनंती आहे तुम्हाला जर येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये वेळोवेळी टाईम टेबल्स काय आहेत, कधी फॉर्म भरायचे, काय-काय कागदपत्र आहेत, परत काय त्रुटी होऊ शकते का, याचे सगळं मार्गदर्शन पाहिजे असेल तर माझा एक WhatsApp ग्रुप आहे. तो तुम्ही जॉइन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंटमध्ये आहे. त्याचा एक शुल्क आहे ₹100. तुम्हाला पटत असेल तुमच्या बुद्धीला तर तुम्ही लिंकवरती क्लिक करून ₹100 चार्ज भरून तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, आर-टीमध्ये जितके अर्ज येतात आणि मागच्या 7-8 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे, बहुतांश पालक हे भाड्याने राहतात किंवा तसं दाखवू पाहतात. आता त्याचं कारणही तसंच आहे. कारण 1 किलोमीटरच्या आत जर तुमची शाळा नसेल, तुमचं घर स्वतःचं आहे, परंतु तुमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आत कुठलीही शाळा नसेल, तर नाईलाजानं तुम्हाला अशा ठिकाणी भाडेकरानं राहावं लागतं, दाखवावं लागतं जिथे शाळा आहे. किंवा जे ग्रामीण भागात राहत आहेत, तालुक्याच्या ठिकाणी राहत आहेत, तिथे शाळा नसतील, तर शहरी भागात येऊन तुम्हाला भाडेकरार करणं गरजेचं आहे. आता हे भाडेकरार करताना काळजी कोणकोणती घ्यायची आहे, हे आपण पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाडेकरार कधी केला पाहिजे? हा भाडेकरार, वैध भाडेकरार तोच ठरतो, जो की ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या अगोदर म्हणजे समजा येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी 15 जानेवारीपासून अर्ज सुरू होत आहेत. हे मागच्या वर्षीच्या हिशोबाने सांगितलंय. तर तुमचा भाडेकरार हा कमीत कमी 14 जानेवारीच्या अगोदरचा पाहिजे किंवा 14 जानेवारीचाही चालतो. अर्ज प्रक्रिया 15 जानेवारीला सुरू झाली आणि तुम्ही अर्ज 15 जानेवारीलाच केला असेल, तर तुमचा 14 जानेवारीचा भाडेकरार आहे. अर्ज प्रक्रिया 15 जानेवारीला सुरू झाली, तुम्ही अर्ज 20 जानेवारीला केलाय, तर तुमचा भाडेकरार 19 जानेवारीचाही असला तरी चालतो. म्हणजे काय? अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस अर्ज करताय, त्याच्या किमान 1 दिवसाचा आधीचा भाडेकरार पाहिजे. आता हा भाडेकरार किती महिन्याचा लागतो? तर तो तुमचं पाल्य जर समजा 2019-20 मध्ये असेल, म्हणजे फक्त पहिलीच्या वर्गासाठी आणि येणाऱ्याच वर्षासाठी एकच वर्षासाठी पात्र असेल, 1 वर्षाचं करा. जर तो 2 वर्षासाठी पात्र असणार आहे, म्हणजेच 2020 जुलै 2020च्या नंतर त्याचा जन्म झाला असेल, तर 2 वर्षासाठी करा. जुलै 2021च्या नंतरचा जन्म असेल, तर 3 वर्षासाठी करा. तर हे तुम्हाला डबल-डबल करण्याची गरज लागणार नाही. त्यामुळं किती वर्षाचा आणि कोणत्या पालकांना काय केलं पाहिजे हे सांगण्यात आलंय. आता त्याच्यानंतर भाडे-करार केल्यानंतर तुम्हाला काय लागणार आहे, तर हे रजिस्टर्ड रेंट एग्रीमेंट असणार आहे. दुय्यम निबंधकाचं भाडे-करार करायचा आहे. ₹100 बॉन्डवरचं, नोटरीचं किंवा पोलिसचं व्हेरिफिकेशनचं भाडे-करार चालणार नाही. दुय्यम निबंधकाचं ₹1000 चलन भरलेलं भाडे-करार लागेल. आता हे भाडे-कराराबद्दल सखोल माहिती मी दिलेली आहे. किती चार्जेस लागतात, कोण-कोण लागतं, कागदपत्र काय लागतात, त्याचा व्हिडिओज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, ते तुम्ही पाहू शकता. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, की आता हा भाडे-करार तुमचा समजा लॉटरी सिस्टममध्ये नंबर लागला. आता आपण वर्स्ट ऑफ द वेस्ट केस घेऊया, की तुम्ही त्या ठिकाणी राहतच नाहीयेत. तर काय करायचंय? तुमचा नंबर लागलाय. नंबर लागला कधी कळेल? लॉटरी सिस्टम्समध्ये. आता हे जनरली फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होतंय दरवर्षी. मार्चमध्ये तुम्हाला समजलंय तुमचा नंबर लागलाय. तुम्हाला 10 दिवसाचा वेळ देण्यात येईल, ज्यामध्ये की तुम्हाला कागदपत्र तुमच्या शिक्षण विभागाकडे जमा करायची आहेत. आता त्यामध्ये तुम्हाला तुमचा जन्माचा दाखला आहे, त्याचा ॲडमिशन स्लिप आहे, त्याच्या ॲप्लिकेशन फॉर्म आहे, भाडे-करार आहे आणि तुमचं आधार कार्ड आहे. कागदपत्र दिल्यानंतर त्याच्यानंतर 10 दिवसाचा जी वेळ आहे, हा खूप क्रुशियल आणि महत्त्वाचा वेळ आहे. या 10 ते 15 दिवसात म्हणजे लॉटरीमध्ये नंबर लागलाय, 10 दिवस तुम्हाला कागदपत्र जमा करायला दिली आहेत. त्याच्यानंतरचा जो काळ चालू होतो 10 ते 15 दिवसाचा कागदपत्र पडताळणीचा. त्याच कागदपत्र पडताळणीच्या प्रक्रियेमध्ये घराची पडताळणी केली जाते आणि ज्यांनी कुणी भाडेकरार केलेला आहे किंवा दाखवलेला आहे, त्यांची तर
किंबहुना कसून चौकशी केली जाते. आता त्यांनाही डाऊट आहे, की खरंच तुम्ही राहताय का नाही? तर घरी येण्याच्या अगोदर ते कॉल करतात. या 15 दिवसाच्या काळात तुम्हाला सतर्क राहायचंय. तुम्ही तिथे राहत असाल, नसाल तर. अ, तुम्हाला अगोदर कॉल येईल, की तुम्ही ह्या ठिकाणी आहात आणि आम्ही तुमचं घर पाहायला येतोय. आता ते घरी आल्यानंतर अपेक्षित काय आहे, की तुम्ही घरातून दरवाजा काढणं अपेक्षित आहे. तुमच्यासोबत तुमचे आई-वडील, पाल्याचे आई-वडील असणं अपेक्षित आहे. वडील नसतील, कामाला गेले असतील, तर गोष्ट वेगळी आहे. आई किंवा वडील दोन्हीपैकी एकानं राहणं गरजेचं आहे. कंपल्सरी आहे. दोघं असणं अपेक्षित आहे. पाल्यही सोबत असणं गरजेचं आहे. तर तुम्ही दरवाजा काढलाय, त्यांना दाखवलं, की आम्ही इथं राहतोय. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी एक एस-ओ-पी दिलेली आहे. काय कार्यप्रणाली आहे, की त्यांना तिथं जाऊन चौकशी करायची आहे. पाहायचंय, की शहानिशा करायची, की तुम्ही खरंच तिथं राहताय का? आता तुम्ही राहताय हे कन्फर्म करण्यासाठी त्यांना एक त्यांच्याच मोबाईलमधनं त्या ॲपमधनं एक फोटो काढायचा. आता ह्या फोटोमध्ये तुमचा मुलगा, मुलगी जी कुणी असेल आणि सोबत आई-वडील या तिघांचा फोटो काढणं गरजेचं आहे. आता हा फोटो काढताना जो जिओ टॅगचा इमेज येणार आहे, त्याच्यावरती जे दिलेलं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आहे आणि तुम्ही फॉर्म भरताना जे दिलेलं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड जवळपास मॅच झालं पाहिजे. एक 100 मीटरचं अंतर चालतो, पण जवळपास हे मॅच झालं पाहिजे. आता त्याच्यानंतर होतं काय, की ते आजूबाजूलाही चौकशी करू शकतात, की खरंच हे इथं राहताय का? त्यांचा येणारा डाऊटवर आहे किंवा त्यांना खरंच कसून चौकशी करायची असेल, तर ते करू शकतात. आणि ह्याच्यानंतर मग ती पूर्तता केली जाते. चौकशी केल्यानंतर त्यांना खात्री झाली, की मग ते त्यांचा रिपोर्ट सादर करतील आणि मग त्यांचा तुम्हाला रिपोर्ट जर पॉझिटिव्ह असेल, तर पुन्हा पुढच्या 8 दिवसात तुम्हाला एक ॲडमिशन स्लिप त्या शिक्षण विभागामार्फत होते. त्यामुळे आता त्या पालकांना जर प्रश्न पडला असेल, की आम्ही भाडे करार केलेला आहे आणि मग कधी दाखवायचा, कधी जाऊन राहायचं. तर कागदपत्राचा नंबर लागल्यानंतर कागदपत्र जमा केले, की मग जाऊन राहायचं किंवा सतर्क राहून त्या ठिकाणी तुम्हाला ज्याही 15 दिवस आहेत, तिथं तुम्हाला अलर्ट राहून तुमची तपासणी जी आहे ती यशस्वीपणे पूर्ण करून घ्यायचं आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अशाच आरटी संदर्भात जर नवनवीन अपडेट्स पाहिजे असतील चॅनलला तर सबस्क्राईब कराच. परत विनंती आहे ग्रुप जॉइन करून घ्या जेणेकरून 8 ते 10 लाख रुपये जर तुमचे वाचत असतील तर ₹100 शुल्क नाममात्र आहे.